दीदी तुझे थंडी वाजते. चल 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 का डॉक्टरकडे जाऊ का तिथे. डॉक्टर कुठे. या बसा. हा काय दुखतंय तुमचं. काय त्रास आहे तुम्हाला. ताप. हा किती दिवसापासून ताप आहे. 4 ते 5 दिवस झाले. आपण एक टेस्ट करू. तुम्ही एक काम करा आमच्या नर्स कडे जा. नर्स कुठे आहे बाई. हा मी काय गोळ्या औषधे लिहून देते. तुम्ही आमच्या नर्स कडे जा. आणि ते कुठे नर्स कुठे. ती तिकडे नर्स जा. कुठे बाई तिथे 2 नर्स बसले आहेत. कोण कोण मला काय माहिती. पण कोण नर्स का. आधी गोळ्या ना मग सांगते. गोळ्या कुठे बाई. समोर 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 कुठे जायचं. इथं गोळ्या कुठे. गोळ्या कुठे समोर कुठं. डॉक्टर गोळ्या कुठे. ती तिकडे जा. बाई किती पैसे घेतात ग. तुझे दुकान काय रोज. जेवण केल्यानंतर 2 टाइम. जेवण केल्यानंतर 1 टाइम. लई खोकला यायला मला. नाव सांगा. पल्लवी राठोड. मास्क लावा मास्क. वय 15. कळत आहे ना. हा किती डॉक्टर. डॉक्टर कुठे आहे. बस या बसा. काय त्रास आहे तुम्हाला. खोकले आले, ताप आले, डोकं दुखाय. कधीपासून ताप येतोय. 4-5 दिवस झाले. दुपारी ताप जास्त येतोय का. हा टायफॉइडचे लक्षण दिसतात तुम्हाला. तुम्ही एक काम करा आमच्या नर्स कडे जा आणि तुमचं रक्त चेक करा. हो जा. काय करायचंय. रक्त काढायचं. जेवण केलंस का. हा बस बाळा. करू मार. इतकं रक्त काढतंय का कुठं. दाबून बाळा ते. इंद्र सांगत जाऊ 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 बरोबर. हा कुठं जायचं आहे बाई. इथं का. नाव सांगा. प्रियंका राम राठोड. वय सांगा. 14. ठीक आहे. कुठं जाऊ बाई. डॉक्टर जाऊ. कुंकड बाई तिकडं. आणि पैसे काही. पैसे आमच्याकडे आणून द्या. बरं चल बाई. अगं आई माझं लय दुकान बघा बाई डॉक्टर आमचं पेशंट लय सिरियस आहे. बस बाळा बस. काय झालंय. काय होतं तुम्हाला. अन्नाचं वास यायलाय. अन्नाचं वास यायलाय का. हा बरं तुमची नख दाखवा. डोळे जीभ. हा थोडे कावीळीचे लक्षण दिसायला लागलेत. तुम्ही एक काम करा आमच्या नर्स कडे जा आणि रक्त चेक करा आणि रिपोर्ट काढा. रिपोर्ट आल्यावर मी सांगते तुम्हाला काय. हा हो जाऊ. धर आहे मला. मी गिरण फिरन. नाही गिरीन फिरण. चल इथं जायचं आहे. चल बाई. अरे बाई आमच्या पोरीचं रक्त चेक. काय झालं बाळा. काय दुखत. ताप यायली. अगं तिला बसून दिला. आमच्या पोरीचं दुखत आहे. जेवण केलं का. बस बाई इथं बस. इथं बस बाई. जेवण केलं का? नाही केलं. तुझा जेवण करून मग. हा आता जेवायला इकडे जायचं. तिथं हॉटेल आहे वाटतं. आई मला लय भूक लागायली. काय खायचं बाळा. वडापाव. बाई आता वडापाव कुठे भेटून चल विचारू. ओ ताई इथं वडापाव कुठे भेटतोय. इकडं का. इकडं. हा आता चला बाई. कुंकड जायचं आहे. मॅडम आमचा रिपोर्ट आला का. हो आलाय. फीस 200 रुपये.
200. हो. नर्स. हे डॉक्टरला दाखवले. बसा. तुम्हाला थोडे थोडे टायफॉइडचे लक्षण आहेत. एक काम करा तुम्ही आज नाही तर उद्या ऍडमिट व्हा. उद्या होतो. उद्या होता ना? हा, बरं. आई मी तेलकट खाऊन आले. बाई तेलकट नव्हतं खायचं आणि तेच खाल्लं. डॉक्टर कुठं आहे? इथं आहे. चल बस बाई, बस. बसा. फी जमा केली का तुम्ही? नाही केली बाई. तुम्हाला तुमचे रक्त तपासलं का तुम्ही? नाही. मग रक्त तपासायला पहिल्यांदा कुठं जाऊ? तिकडे नर्सगड. तिकडे जायचं का? हा. बाई किती चक्र घालायला होता तुमचं काही आई माझे पाय दुखायले मी किती करू. आता काय करायचं? आमच्या लेकराचे पाय दुखायले. तुम्ही जातात का तिकडे रक्त चक्कर? नाही तिला बोला इकडं. नर्स. तसं नसतंय ना बाई. बाई आम्ही जातात राहून दे. तुमची नर्स उठायला आणि त्याला आणलंय 2 तास लागल. आम्हाला घरी जायचं, भाकरी बनवायच्यात. बाई आमच्या पुरीचं रक्त चेक करा. बस खाली. बस बाळा खाली. इकडे ये ना तू आधी. हा बाई बस. इला धरा पॅक. धरलं. पुढं बाळा. बाळा काय झालं? अगं आम्ही सोने घेणार ना. घ्यावं लागते बाळा. बाळा थोडंच. बाबा अगं बाई एवढं रक्त काढतात का? लेकरू नाजूक, दुकान फिकान नाजूक. नाही काही नाही, चांगलं रक्त आहे त्याच्यामुळे काढलं. बाई चांगलं आहे तर सगळंच काढशील का? नाही काढीत नाही. बस झाला आता नको काढू बाई. आम्ही चाललो. पुढे जाऊ आता. आता रिपोर्टही नेट का असा ना. थांबा बसा थोडं. अजून बसायचंच आहे का? चल बाई. हा. बाई आपण तिथं बसू. चला आता. त्याच पैसे द्यायचे आहेत. बाई पैसे किती द्यायचे? 2002. बाई 2000 असतात का? आमच्या पहिलं तर 200 रुपये घेत होते की. आजच्या जमान्यात ना 2000 कमी पडतात. बाई 2000 किती मोठे झाले. हजारन 2000. फिरायला कसे पैसे लागतात आता द्या ना इथं. बाई आम्ही फिरायला पायी जातो, गाडीवर नाही जात. आमचा रिपोर्ट कधी आहे सांगा. 5 मिनिट थांबून घेते. पहिले पैसे जमा करा. हा पहिल्यांदा पैसे जमा करा. बाई नाही तुझं ना माझं 1700 रुपये देते. नाही बाई 1700 देते ना. नाही 2000. 300 रुपये तर कमी तर घे ना बाई. तुम्हाला कशी कमी दिसते? आम्हाला पण घ्यायला पाहिजे ना. बाई इतके मोठे तुमचा दवाखाना आहे आणि इतके मोठे पैसे घेतात का बाई? किती आहे? 100. हे 100. हे 100. 200. हे हा झाले 2000 झाले बाई झाले. हा झालं आता. रिपोर्ट आला मी डबल येणार आहे बर का. बाई ह्यो दवाखाना इथं 200 रुपयाचे 2000 घेतले. काय दलिंदर दवाखाना आहे. पुढच्या वेळेस कधीच येणार नाही ग बाई मी. चला निघाले ना ग बाई. चल ग बाई चल. रिपोर्ट आला का? बाई आमचं लेकरू बसलं बाई. चल उठ बाबा. दे आमचा रिपोर्ट. होत नाही का? काय लिहिलं आहे सांगशील का? आम्हाला काहीच कळना. तुम्हाला नाही कळणार ते तिकडे कळण. 2000 पैसे. अगं आई चला पाय दुकानात. अगं आई धर बाई आमचा रिपोर्ट. काय परेशान करता तुम्ही पण. बाई मग दवाखाना कशाला उघडला? तिकडे सिस्टर आहे त्यांच्याजवळ. बाई मला दाखव ना काय लिहिलंय सांग ना बाई. काय लिहिलं आहे? मला नाही माहित. चल बाळा आपल्या आता डबल सिस्टर. चल बाळा चल इथे माझ्या डोळ्याने थोडं कमी दिसायला काय की सिस्टर पण नाही दिसायली. इथंच आहे सिस्टर. धर बाई. ते डॉक्टरकडे घेऊन जा. माझ्याकडे अगं बाई किती चक्र घालायला लावी दिसा. किती नंबरला जायचंय? 8 नंबर रूम. हा ते 0 खाली एक 0. हा. कुठे नंबर आहे? आता. इथं आहे बाळा. ह्यो इथं आहे. चल. अरे बाई तूच आहे का? 0 आणि 0.
झिरो. हा तुझ्या तोंडावर लिहिलेलं 0 0. यात येऊ का? येऊ का? या ना. आले. हा तुमच्या मुलीला कावीळ झालेला आहे, ताबडतोब ऍडमिट करावं लागेल. बाई काय? हा काय करू हिला म्हणत होते नको जाऊ बाहेर उन्हामध्ये खेळायला, घाणीमध्ये बसू नको, जातीच आहे. मला मजा येते नाही. वडापाव खाती रोज रोज. तिला तेलकट खायला देऊ नका, वडापाव फिडापाव आता ते बंद करा. बाई लय खाती ग, काय करावं हिला. 10,000 रुपये फीस भरा आणि लगेच तिला ऍडमिट करा ताबडतोब. बाई 10,000 मला लोन काढायला लागत आहे आता. लोन काढा नाही ते काय करा, आणि 10,000 काढा. बाई तुझ्याकडे असते तर दिवस नाही तुला देईन मी नंतर. डॉक्टर उसने नसते देत. मग डॉक्टर कशाला झालीस? डॉक्टर झाले पेशंट बघायला, त्यांची देखभाल करायला. पटकन 10,000 रुपये भरा आणि मग आमच्याकडे नाहीत ना आता. द्यावा लागेल. भाई तुमच्या बोलून मी इकडे मरणार आहे. म्हणत नाहीस तू. पाय किती आहे इथं? किती आहे इथं? 10,000 नाही ते 100च आहेत. हे? काय होईल? हे त्यांनी काय नाही होणार. हे हा जरा बरं अरे बाई बास ना, गरीबाचं किती लुटी ती. आम्ही गरीब आहे तर. बरं गरीब आहे म्हणून जाऊन देते. पुढच्या वेळेस पूर्ण पैसे आणा. बाई पुढच्या वेळेस दवाखान्यात चुकून येणार नाही मी. तुम्हाला यावंच लागेल. मग बाई आम्हाला काय सरकारी हॉस्पिटल मिळलं नाही, आम्ही तिथे जाऊ. हा तुम्ही इतका लुटी देत का बाई? तुम्हाला सरकारी दवाखान्यात जायचं तर जा, पण आताच्या आता ताबडतोब ऍडमिट व्हा. आमची नर्स तिथे जा. बाई आता इथं ऍडमिट झाल्यावर आमच्याकडून तू 50 लाख रुपये ऍडमिट व्हायला सुई द्यावं लागेल इथं. बाई मी सुई नाही घेणार ना. कुठं जाऊ? तिथं नर्स बाई सारखंच काय आहे बाई तिथं? काय तिकडे जागा. बाई तू चल ना आमच्या सोबत, तिला कमी नेऊ आम्ही. अरे जा की. डॉक्टर तू आहे का ती आहे? डॉक्टर ऍडमिट करीत नसतात, नर्स ऍडमिट करत असते. तिथं जा नर्स. बाई मग नर्स दवाखाना खोलायला पाहिजे, डॉक्टरचं काय काम नाही इथं. बाई चल बाई सांगायला असते जा. आई बाई सांगायचे 5,000 5 लाख रुपये घेतीस तू. बाई, कशाला आलात तुम्ही माझ्या दवाखान्यात? बाई आम्ही नाही आल्यावर तुझा दवाखाना बंद होईल ना. तुमच्या वाचून दवाखाना नाही बंद. बाई गरीब लोक येतात का तुमचा दवाखाना चल. आई मला रडू यायला नाही. आमचं लेकरूचा हाल आमच्या लेकरू लागायला लागलं पार. बाई तुला आमचा उठण्यातच काय पडलंय ग? बरं जा ना, तिला मरून जाईन ती. पटकन ऍडमिट करा तिला. तू एवढा मोठा डॉक्टर कशाला आहे? अगं आई बाई सगळं तुझ्यामुळे झालं. माझी पोरगी चक्कर येऊन पडले. बस बाई बस, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे. तिला म्हणते पटकन ऍडमिट करा तिथे नर्स आमची जा. त्या नसला काही येत नाही बाई. इतकं रक्त काढलं तिने. आली बाई मी. पेशंटला ताबडतोब ऍडमिट करा. ए बाई ऍडमिट बिडमिट काय नाही व्हायचं. 5 लाख रुपये घेशील तू. तुला काय कळलं? अगं नको ना. अगं बाई आमचं पेशंट माझी पोरगी गळलेली बाई खाली पडली. तो दवाखाना मी केस टाकणार आहे. काय करा पहिले काही तर काही होऊन दे माझ्या पोरीला. केस टाकते, केस बाई माझी. आई मी उठू शकत नाही म्हणून. तुमचं काय खरं बाई? दरवाजा आत करीत येतो आणि किडनॅप काय खरं नाही तुमचं. तुम्ही बरं नका. इथून हलणार नाही, पण अजून इथं बसून मी बुडी होणार आहे. डॉक्टरला कळत नाही लवकर सुई द्यायची आणि चालायचं. चल बाय आपल्याला 4-5 लाख रुपये काढले. 2 सुई मला देणार आहे आता. बाई आता लेकरू बिचारा 2 सुई देणार आहे का आता? नाही त्याला एक पण नाही सुई द्यायची. चल बाय. नाही द्यायची. चला पटकन चला. चल बाय. नाही द्यायचं. अगं काय रे? मला सुई नाही घ्यायची. नाही मला सुई नाही घ्यायची. मुलगी मेली बिली का काय बघून येते. बाई माझी पोरगी पाय ना आतमध्ये
ओके